संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे, देशामध्ये होत आहे, त्याच्यामध्ये आपला 12 लोकसभा मतदारसंघ देखील येतोय। उद्या शेवटचा दिवस आहे जाहीर प्रचाराचा आणि उद्या मी सकाळी पहिली भोरला, दुसरी वेल्याला, तिसरी दौंडला, चौथी इंदापूरला आणि पाचवी नेहमीच्या मैदानावर ख्रिश्चन कॉलनीच्या तिथं आपली 4 वाजता सांगता सभा होणार। आज मात्र आल्या गेल्या आपण सगळ्यांनी एकोप्याने त्याचं काम केलं आणि यश मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु बारामतीकरांच्या दृष्टीने यावेळीची निवडणूक जरा आगळीवेगळी आहे आणि तुमच्याकडे आलोय ते महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून आलो। महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आठवले गट, RPI खरात गट, गवाडे साहेबांचा पक्ष, सदाशिवराव खोतांचा पक्ष, त्याचबरोबर इतर वेगवेगळे आपले सहकारी आहेत, त्यांच्या अनेक पक्षांनी या आपल्या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। हा पाठिंबा देत असताना त्या सर्व महायुतीमध्ये सामील झालेल्या आपल्या राजकीय पक्षांचे अनेक मान्यवर इथं स्टेजवर आहेत। मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही। आज तिथं खुर्ची आहे, तिकडे कुठे येतं तिथं बसायला खुर्ची होतं, माझी विनंती आहे। तर त्या सगळ्यांचं मी आपलं स्वागत करतो। आपल्या गावचे सरपंच आणि बाकीच्या सर्व सहकारी मित्रांचं देखील आजूबाजू पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, काही प्रश्न आहेत। आत्ताच मला गाडीतनं उतरत असताना सांगितलं की इथला वॉल कंपाऊंडच्या संदर्भातला प्रश्न आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अनेक वर्ष मला पाठबळ दिलाय, आशीर्वाद दिलाय, निवडून दिलाय आणि अनेक प्रकारचा निधी आपण आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना दिला, तालुक्याला दिला, पुणे जिल्ह्याला आणला, आपल्या बारामती तालुक्याला तो आणला। त्या वॉल कंपाऊंडच्या संदर्भामध्ये देखील उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर मला सरपंच तुम्हाला विनंती करायची की तुम्ही माझ्याकडे पाठपुरावा करा आणि कुठल्या फंडातनं 25-15 त्या BPDC, त्या जिल्हा परिषद कुठल्या फंडातनं वॉल कंपाऊंड करायचं, कशा पद्धतीचं करायचं हे मग मी संबंधित अधिकाऱ्याला पाठवून आपण ते त्यांचे दिसायला इतकं खराब दिसतंय त्या प्रकारे आपण हे शाळेतल्या मुलांना सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं तेही काम करून टाकून त्याच्यामध्ये मला काही अडचण वाटत नाही। पण एकंदरीची निवडणूक मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगेन की गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। आज देशामध्ये 140 कोटी जनता जवळपास झाली आणि त्यांना मजबूत असं नेतृत्व कोण पुढे येऊ शकेल याबद्दलचा निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे। महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातनं निवडून याव्यात अशा प्रकारचा प्रयत्न देशाच्या पंतप्रधानांचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे, उपमुख्यमंत्र्यांचा आहे, माझा आहे, आमच्या महायुतीमध्ये सामील झालेल्या सर्व घटक पक्षांचा आहे। त्याचाही अंदाज तुम्हाला सगळ्यांना आलेला असेल। आपण अनेक बाबी आजपर्यंत करत आलोय। मी आत्ताच ज्या भागातनं आलो, उंडवडी, कडेपठार आणि माझ्या लोणी वाकर परिसरातनं, तिथं पंचक्रोशीतील अनेक बांधव मला भेटलेले होते। आज तर माझ्या माहितीप्रमाणे लोणी वाकरच्या कुस्त्यांचा फड आता चालू झालाय, कारण तिथं यात्रा चालू होती आणि तिथं सगळेजण त्याच्यामध्ये देखील आपलं कामामध्ये गुंतून राहिलेले होते। इथं येत असताना माझ्या वडगाव निंबाळकरचे पण काही प्रश्न आहेत। येताना मी दरेकर मळ्यातल्या पण लोकांनी मला रोडवर थांबवलेलं होतं। तुम्ही एक गोष्ट बघाल, गेल्या 5 वर्षामध्ये आपण महायुतीच्या निमित्तानं अनेक विकासाची कामं ही केलेली, 100% कामं झाली हा माझा दावा अजिबात नाही। जी काही राहिलेली असतील जाईल तिथं आजही निवेदन मिळतं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न हा करत असतो। वडगाव निंबाळकरमध्ये आपला बौद्ध समाज राहतो, जोशी आहे, मातंगाई, माळी, गोसावी, गुरव, पारधी, सोनार, सुतार, लोहार
कुंभार डोंबारी तेली वाणी असे छोटे छोटे समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतात आणि त्यांना वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करत असतो. मध्ये आम्ही गुरुराव रामोशी समाजाला देखील आर्थिक विकास महामंडळ हे त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यातून त्या सगळ्या घटकाला आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे, त्यावेळेस समाजातला कुठलाही घटक त्याच्यापासून वंचित राहता कामा नये म्हणून आमचा सतत त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतो. माझी आपल्याला विनंती आहे की एकंदरीतच मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, मध्ये आम्ही मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल 1000 कोटी करण्याचा प्रश्न असेल, त्या मार्फत माझ्या विशेषतः मायनॉरिटीमध्ये 6 समाज मोडतात. एक मुस्लिम समाज, दुसरा पारसी समाज, तिसरा ख्रिश्चन समाज, चौथा जैन समाज असे 5-6 समाज अल्पसंख्याकांमध्ये मोडतात आणि त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यातल्या पण गरीब वर्गाला काही स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कर्ज मिळालं पाहिजे. तोही निर्णय त्या महायुतीच्या सरकारने बाबांनो घेतलेला आहे आणि साधारण आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की कुठलाही घटक हा कुठल्या योजनेच्या मार्फत वंचित राहू नये अशा प्रकारचं आमचं महायुतीचं धोरण आहे. यंदा त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या देशामध्ये पुढच्या 5 वर्षाच्या करता 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातल्या कुठल्याही जाती धर्मामध्ये गरीब असणाऱ्यांना आणि बेघर असणाऱ्यांना ही घरं मिळाली पाहिजे. त्याच्यावर मागच्या काळात कार्यकर्ते भाजपचे, शिवसेनेचे, रासपचे, आमचे RTIचे अशा अनेक राजकीय पक्षांचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऊस उशिरा गेल्यानं जाहीर नुकसानीबाबत थोडंसं लोकांचं दुखलं. माझी सरपंचांना विनंती आहे की मला पण येताना गाडी सुनील आणि बाकीचे माझे सहकारी तो विषय काढलेला आहे, परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे मी त्याच्याबद्दलचा अवकाव करत नाही. उद्याच्या आचारसंहिता संपू द्या, आपण व्यावहारिक दृष्टिकोन काय करायचा तो मार्ग त्याबद्दल काढू. आपल्या कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान व्हावं ही माझी किंवा संचालक बोर्डाची पण भावना असण्याचं काही कारण नाही. त्याबद्दल आपण बिंदास राहा. दूध दर कमी असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आम्ही 5 रुपये लिटरला गेले 2 महिने दिले, परंतु काही ठिकाणी ते किचकट त्याच्यामध्ये काही गोष्टी भरायच्या आहेत आणि म्हणून त्रास होतोय. परंतु त्याच्याबद्दल पण आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पण बरोबर घेणार आहे, कारण त्यांच्याकडे दुग्ध विकास खातं आहे आणि यामध्ये दुधाचे दर कमी असताना साधारण किती काळ हा 5 रुपये अनुदान त्यांना चालू ठेवायचं, कारण नेमकी मुदत संपली त्यावेळी आचारसंहिता लागली, त्याच्यावर लगेचच्या लगेच आम्हाला निर्णय घेता आला नाही. कृपा करून माझ्या शेतकऱ्यांनी, विशेषतः दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नका. शेवटी आम्ही पण शेतकरी, तुम्ही पण शेतकरी, शेतकरी आपली जात आहे. त्याकरता आम्ही सगळे एकत्र बसून तो पण निर्णय आपण शेतकऱ्यांच्या भल्याचा घेऊ. गावातील मुख्य ओढ्यामध्ये सांडपाणी सोडल्यानं दुर्गंधी आणि डासांचा प्रभाव कमी करण्याची, सांडपाणी गावाबाहेर करणे. बरोबर झाला माझं होऊ दे, मग तुझ्याशी बोलतो. मला माझ्या गाडीपाशी करायच्या म्हणजे त्याला गाडीतच दिलं म्हणजे बोलत 1 मिनिट थांबले, सगळे डिस्टर्ब होती सभा. त्यामध्ये डासांच्या बद्दल तुम्ही हे करा, अंडरग्राऊंड ड्रेनेज ते करा. तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आली तर मला सांगा, मी त्याच्यामध्ये अडचण तुमची दूर करतो आणि आपण डासांचा त्रास माझ्या वडगाव निंबाळकरांना होऊ नये म्हणून उतारावर पुढं जिथं ती पाईपलाईन नेली पाहिजे तशा पद्धतीनं मी तुम्हाला करून देतो. गावातील उर्वरित अंतर्गत रस्ते त्याहीबद्दल कुठल्या रस्त्याने जिथं दाट लोकवस्ती आहे
ते रस्ते प्राधान्याने सुचवा. टप्प्याटप्प्यामध्ये आपण तुम्हालाही माहिती गेल्या 5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गावचे रस्ते आणि आपल्या कॅनॉल ब्रिज फार मोठ्या प्रमाणावर आपण ब्रिजचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तेही काम आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. अशा पद्धतीनं आपण गावच्या सरपंचांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली ती पूर्णत्वाला नेण्याचं काम हे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करू. मला लोखंडवाडी ते वडगाव विभाग रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत कामाला मंजुरी मिळण्याबाबत अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी त्यांना एवढंच सांगेन की बाबांनो, आज तुम्ही जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी मला कुठं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याच्याबद्दल असेल, धोकादायक ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्याबद्दल असेल, सिल्वर ज्युबिली रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका म्हणून द्या असं असेल, किंवा आणखीन कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं मेडिकलचे लोक मला भेटायला आलेले होते, त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांचे काही प्रश्न मी समजून घेतलेले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीचा त्याच्याकरता लेखी परीक्षेत पास झालं पाहिजे. आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर कृती समितीनं त्यांचा पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवारांना जाहीर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर सिम्बॉसिसचं एक काम आहे आणि घरातून येण्या जाण्याचा रस्ता आमच्या रशीद चांद इनामदार मुरुमचं काम आहे. इतरांना ह्याच्यातले बरेचसे कामं आचारसंहिता संपल्यानंतर तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने मला मार्गी लावता येतील अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. तसंच एक ॲडिशनलचा पूल टाकावा अशी एक मागणी केलेली आहे. माझी पुन्हा सरपंचांना आणि ज्यांनी ज्यांनी निवेदन दिली त्यांना विनंती आहे, 4 तारखेला निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपल्यावर दर आठवड्याला मी बारामतीमध्ये असतो, त्यावेळेस तिथं सगळे अधिकारी असतात आणि आपण एकत्र बसून त्याच्यातले बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू. जे प्रश्न मार्गी लागणार नाही त्याला किती विलंब लागेल ते पण मी तुम्हाला तोंडावर सांगेन आणि त्याच्यातला मार्ग काढेन. बाबा, यंदा तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं मी महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून हे झालो, त्यांच्यामध्ये समाविष्ट झालो आणि त्यामुळं मला पालकमंत्रीपद मिळालं. आपल्यातल्या काही मंत्र्यांना मंत्रिपदं मिळाली. आम्ही हे बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला मदत व्हावी याकरता हा निर्णय घेतलेला होता. विकास झाला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी सुटल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेतरी सत्ता मला पाहिजे होती, किंवा भुजबळ साहेबांना किंवा दिलीप वळसे पाटलांना, हसन मुश्रीफांना, प्रफुल्ल पटेलला, सुनील तटकरेंना, धनंजय मुंडेंना असं कुणाला आम्हाला काही पाहिजे होतं ही भावना आमची कुणाची मनामध्ये नव्हती. पण मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी काही आपली परंपरा चालत आलेली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करण्याच्या करता, मागासवर्गीय आदिवासींना मदत करण्याच्या करता आपण लोकांच्या मध्ये शिरून काम केलं पाहिजे, ही त्यांची त्या काळातली शिकवण होती. आणि म्हणून आपण सरकारमध्ये गेलो. सरकारमध्ये गेल्यानंतर सुदैवाने मला पालकमंत्रीपद मिळालं. मित्रांनो, आपला निराडावा कारभार चाललाय. मला शेतकरी जे आहेत, मग इथं माझ्या चोपड्याचे आलेत, वाकीचे आलेत, कोराळ्या खुर्दचे आलेत, कोराळ्या बुद्रुकचे आलेत, अनेक भागातले शेतकरी या सभेच्या निमित्तानं आलेले आहेत. तर मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, बाबांनो, हा कॅनॉल आपण सरकारमध्ये नसता तर दुष्काळ म्हणून बंद केला असता. फार वाईट अवस्था आपल्या सगळ्यांची झाली असती. आत्ता मी लोणी डॉक्टर म्हणून येत असताना इकडं मी ज्या भागात आलो तिथं अक्षरशः एवढे हिरवेगार ऊस आहे, हे सगळी किमया कॅनॉलची आहे. आणि कॅनॉल चालू आपण प्रयत्न केला म्हणून तो कॅनॉल चालू राहिला. हा जूनपर्यंत आपण चालू ठेवला. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये काय वडगाव निंबाळकरला दिलं, त्याचंही आत्मपरीक्षण, आत्मचिंतन
आपल्या सरपंचांनी आणि तुम्ही गावकऱ्यांनी केलं पाहिजे. आपण मनापासून त्यांना पाठिंबा दिला, पण नुसतं सभागृहामध्ये जाऊन भाषण देऊ माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटू शकत नाही, माझ्या गोरगरिबांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटू शकत नाही, किंवा कारखाने मोठे मोठे आपल्याकडे येऊ शकत नाही. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. त्याच्याकरता आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही एवढी तुम्हाला मुभा देतो, एवढे मी तुम्हाला गाड्या दिल्या, घोड्या दिल्या, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, चांगली चांगली पोलीस स्टेशन बांधून दिली, चांगल्या इमारती बांधून दिल्या. आपल्या बारामतीसारखे पोलीस स्टेशन महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळत नाही. परंतुचं आपलं पोलिसांचं जे केलेलं सगळं जे काम आहे, किंवा माझ्या बारामतीचं काम, माझ्या माळेगावचं काम, माझ्या सुट्याचं काम एवढं आम्ही करतो. आमची एवढीच अपेक्षा असते, असली दारू धंदे बंद झाले पाहिजे, भट्ट्या बंद झाले पाहिजे. आम्ही काही तुम्हाला हप्ते मागतो काय होते. त्यालाही पटतंय, त्याला वाटतंय की दारू बंद, भट्टी बंद झाली की मी पिणार नाही, मी इतरांच्या सारखा चांगला राहील, अशी त्याची भूमिका आहे. पण बरं, मला हे पटत नाही. मी एस पीला पण बोलणार आहे. मी एस पीला पण सांगितलं होतं की एस पी साहेब, तुम्ही ज्यावेळेस इकडे येत आहे, आमची एवढीच विनंती आहे, आम्ही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांनी त्यांनी ज्या त्या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे त्यांचं काम करावं. आम्ही तुमच्यात लुडबुड पण करणार नाही, तो आम्हाला आचारसंहितेच्या काळात अधिकार पण नाही. पण हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यानंतर आमच्या मनाला वेदना होता की आपण त्या तालुक्याचं 30-35 वर्ष आमदारकी प्रतिनिधित्व करतो, तिथं आज पण अशा प्रकारचे, कारण साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचाराने आपण पुढे गेलो तरच तुमचं माझं भलं होणार आहे. नाहीतर काही खरं नाही. व्यसनाधीन लोकांचं काय अडचणी होतात, प्रपंचाचं कसं नुकसान होतं, मुलाबाळांचं कसं नुकसान होतं, घरातल्या आया बहिणीचा किती त्रास होतो, त्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. म्हणून थोडंसं पोटतिडकीने बोलतो. बाकी माझी त्याच्या पाठीमागची दुसरी कुठली भूमिका नाही. त्या गोष्टीची पण नोंद आपण घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो पाण्याच्या संदर्भात. मित्रांनो, एकंदरीत आपल्याकडे संस्था चांगल्या चालाव्या, आपल्याला निधी मिळावा, माझा हा प्रयत्न आहे. परवा मी पंतप्रधानांच्या बरोबर सभेला पुण्याच्या होतो. तुमच्यातले काही लोक होते आणि मी एकनाथराव शिंदे बोलत असताना पंतप्रधानांशी काही गोष्टी बोलत होतो. मी त्यांनाही सांगितलं की पंतप्रधान साहेब, आम्ही जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून आणू, परंतु राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेस मला काही मर्यादा पडतात. त्याच्याकरता केंद्राच्या निधीची जोड महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला, बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये आमचे रेल्वेचे प्रश्न असतील, आमच्या नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, आमचे वेगवेगळ्या प्रकारचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे प्रश्न असतील, आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, परंतु मी आपल्या बारामतीमध्ये ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये मिळून किती 1000 कोटीची कामं चाललेली आहेत माहिती आहे. 1000 कोटीची पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं चाललेली, 1000 कोटी. त्याच्यामध्ये 700 कोटीची कामं आपल्या ग्रामीण भागातली आहे आणि 300 कोटीचं काम मुगोटॉप बारामतीचं आहे. 1000 कोटी कशाला म्हणतात? त्याच्यात 500 कोटी आम्हाला केंद्राने दिले, 500 कोटी राज्य सरकारने त्याच्यामध्ये घातले. अशा पद्धतीनं तो 1000 कोटी आहे. आणि आता मोर्जीचे लोक मला आता लालासाहेब नरवडे आणि काही सहकारी भेटले, तिथं पण 8-10 गावांची योजना ती केली. ते म्हणले, दादा, आता असल्या उन्हाळ्यात आमच्या कुठल्याही 8-10 गावामध्ये टँकर लागत नाही, आम्हाला रोज पाणी मिळतंय. उलट आमच्या इथलं पाणी आम्ही टँकर भरायला देतोय आणि बाहेरच्या गावांना, म्हणजे आपल्या इतर गावांना, त्या सुप्याच्या परिसरातले सगळे टँकर तिथं भरले जातात. टप्प्याटप्प्याने मी यावेळेस असं नियोजन केलंय, काही झालं तरी माझ्या बारामती तालुक्यातल्या कुठल्याही गावाला किती दुष्काळ पडला तर पाणी कमी पडू नये. 2 महिने कॅनलला क्लोजर आला, बारामती शहरामध्ये पण मी ती व्यवस्था केली. 2 महिने क्लोजर आला तरी बारामतीला रोज एकदा का होईना पाणी सुटेल. एवढे मोठे
स्टोरेज टँक केले. तुमच्या इथं पण कॅनॉनच्या कडेला मी आता सातारची सभा करून बारामती एअरपोर्टला चाललो होतो, तेव्हाही बघितलं स्टोरेज टँकचं काम मोठ्या प्रमाणात सध्या चाललेलं आहे. आणि ते काम झाल्यानंतर आपल्याला कधी पण कसल्याही दुष्काळात टँकर लागणार नाही. तशा पद्धतीनं मला शेतीच्या पाण्याचं करायचं. नीरा उजव्या कालव्यात, नीरा डावा कालव्याचं पाणी, माझ्या नीरा नदीचं पाणी, नीरा नदीमध्ये असणारे केटीवेर त्याचं बॅरेजमध्ये रूपांतर. काही ठिकाणी काल मला इंदापूरला सुचवलं, बुडीत बंधारे केले तरी त्याचा फायदा होतो. मी अधिकाऱ्यांना विचारलं, त्याचा सर्वे करायला सांगितलं आचारसंहिता संपल्यानंतर की बुडीत बंधाऱ्याचा मला सर्वे करून द्या. बुडीत बंधारा फायद्याचा आहे का बॅरेजमध्ये रूपांतर, जे आपण सोमनथळीला केलं, कोराळेवाल्यांनी बघितलं असेल, लाटेवाल्यांनी बघितलं असेल, आणि एक उद्दटला केलंय आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आसूच्या जवळ. तेही जाऊन बघा, तिथं आज पाणी आहे. आपल्याला फक्त ते प्रदूषित नदी होता कामा नये एवढी खबरदारी घ्यायची. पण त्याचा फायदा माझा खंडाळा तालुका, फलटण तालुका, माळशिरस तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका आणि पुरंदर तालुका त्या सर्व भागाला होणार आहे. त्याकरता मला निधी लागणार आहे. त्याचबरोबर आमच्या नाझऱ्यापासून खाली करा नदीवर सगळीकडे केटीवेर जरा वेगळ्या पद्धतीचे करतो. 98 कोटी रुपयाचं त्याचं इस्टिमेट झालंय. ते झाल्यावर माझ्या त्याही भागातल्या लोकांना जरा पाणी तिथं साठे आणि वीर जागरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी हे मला उचलायचं आहे. आणि आपला हा मधला जो टापू आहे त्या टापूमध्ये म्हणजे चौदरवाडी, वाकी, चोपड, चौदरवाडी, मोठी, मोडवं, जोगोडी या सगळ्या भागात पण लोणी वाक्कर, जळकेवाडी, माझं भिलारवाडीपर्यंत हे सगळं पाणी त्या भागामध्ये द्यायचं, जेणेकरून त्या भागात बाकीचा तलाव सोड त्याच्यामध्ये असेल तो ह्याचा तलाव, तरवलीचा तलाव, जेवढे काही तलाव आहेत ते सगळे त्याच्यात भरून टाकायचे. अशा प्रकारचं केल्यानंतर एक कायमचं पाण्याचं दुखणं दूर होईल. आणि मुळशीचं पाणी प्यायला पुणेकरांना द्यायचं. त्यांना म्हणायचं आता टाटावाल्यांना आमची विनंती आहे की तुम्ही आता वीज निर्मिती बंद करा. पाण्याची गरज आमच्या माणसांना आणि आम्हाला सगळ्यांना शहराला जास्त आहे. आणि ते पाणी मग आपलं वाचेल ते आपल्याला खडक असल्यानं तिथं जाणता येईल. त्याच्यातनं जलाई, सिरसाई, पुरंदर, लाकडी लिंबोळची पण आता स्कीम आम्ही नवीन उजनीवर त्या ठिकाणी चालू केलेली आहे. मित्रांनो, अशा 2-3 गोष्टी. आणि गुंजवणीचं पाणी आपल्या पुरंदर तालुक्यात आणायचं. वाल्याचं वेल्याचं भागून म्हणजे वेला नाही, आता त्याला राजगड नाव मी दिलं, मध्ये मागणी आलेली होती. राजगड नाव दिलेलं आहे. तर राजगडला तिथं जे काही अलर्ट झालेलं आहे ते पाणी आणून बाकीचं आपल्याला नाझऱ्यापर्यंत आणायचं. पुरंदर तालुक्यामध्ये देखील पाणी द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी मला पाण्याकरता करायच्या. त्याकरता मला केंद्राचा निधी पाहिजे. त्याच्याकरता महायुतीचा उमेदवार आपण केंद्राच्या पाठिंब्याकरता पाठवला, आपण त्यांच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबलं तर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मला 1-2 वर्ष द्या. या सगळ्या पाण्याचा, जसा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मुर्टीच्या निमित्तानं सोडवलेला आहे, तो सगळ्याच तालुक्यामध्ये आता सुटेल. ही कामं जशी जशी उरकतील तशा प्रकारे शेतीचा पाण्याचा प्रश्न, नीरा डावा कालवा, नीरा नदी, करा नदी, करा नदीचे बंधारे, नीरा नदीचे बंधारे, माझं जनाई, शिरसाई, माझं पुरंदर, या सगळ्या भागामध्ये त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि त्याच्यातून आर्थिक सुबत्ता माझ्या बारामती तालुक्यामध्ये होईल. उसाचं क्षेत्र वाढतंय, नगदी पीक ते झालेलं आहे. दरवर्षी FRP वाढून मिळते. त्याच्याबद्दल केंद्र सरकार बारकाईनं लक्ष देत आहे. साखर 31च्या आत विकायची नाही असा दंडक आहे. उद्याच्याला त्याच्यात अजून काही वाढ करायचा त्यांचा मानस आहे. त्याच्यातून माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. ते पैसे माझ्या बाजारपेठेमध्ये येतील. त्याच्यातनं बाजारपेठेला चांगले दिवस पाहायला मिळतील, माझ्या शेतमजुराला चांगले दिवस पाहायला मिळतील. असं एकमेकावर आपण सगळेजण अवलंबून आहोत. आपल्याकडे असणाऱ्या सहकारी संस्था पण आपण चांगल्यात चांगल्या कशा चालतील, त्याच्यामध्ये कुठले काही दुरुस्त करायचं असेल
तर तुम्ही सूचना करा, मी त्याच्यामध्ये देखील लक्ष घालायला तयार आहे. त्याबद्दलचा पण विश्वास मी वडगाव निंबाळकरांना आणि आजूबाजूच्या भागातल्या लोकांना त्या निमित्तानं देऊ शकतो. पण त्याकरता आपल्याला हक्कानी गेले 10-15 वर्ष केंद्राच्या विचाराचा खासदार नसल्यामुळं आपल्या भागामध्ये केंद्राचा निधी आला नाही. मला वडगाव निंबाळकरांनी सांगावं की खासदाराचा निधी काही आला का? 1 रुपया आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. मला त्यांच्यावर टीका करायची नाही, ते आमच्या घरातलेच आहेत, मला त्याच्याबद्दल कुणाला झोपायचं नाही. पण खरं तर मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि आता हा उमेदवार निवडून गेला सुनेत्रा पवार, तर आम्ही त्यांच्या मागे लागू की माझ्या पुरंदर तालुक्यातले हे काम मला करायचं गुंजवणीचं, माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये एमआयडीसी दिव्याला आणायची, माझ्या पुरंदर तालुक्यातले इतर वेगवेगळे प्रश्न नांदण्याचे मला सोडवायचे. पुरंदर उत्तर सिंचनला आता 54 कोटी रुपये दिले. ते काम मार्गी लागल्यानंतर मला माऊलीचे शिक्के काढायचे ना, पुरंदरचे माऊलीच ना पहिलं गाव, हा तिथे शिक्के पडले, ते शिक्के काढायचे, तिथल्या शेतकऱ्यांना त्याच्यात मदत करायची. अशा कितीतरी गोष्टी मला पुरंदरला करायचे, बोरवेला मुळशीला करायच्या, माझ्या बारामतीला करायच्या, दौंडला करायच्या, इंदापूरला करायच्या. वडगाव निंबाळकरांनो, तुम्हालाही माहिती आहे, मी आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांच्या विरोधात अनेक वर्ष झगडलो, अनेक वर्ष लढलो, अनेक वर्ष भांडलो, अनेक उमेदवार एकमेकांचे पाडायचा प्रयत्न केला. पण आम्ही पण आता एकत्र आलो. तुम्ही बघितलं गेले काही दिवस आमचा प्रचार चालला. आम्ही आमच्या स्वार्थाकरता एकत्र आलेलो नाही. जी आपली परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती इंदापूर तालुक्याची आहे. कारण पाणी कमी होत चाललेलं आहे, फटका बसतो तो टेलला बसतो आणि मग ते बरोबर येत आहे. त्याच्यामुळं मला निराडाव्याचं नूतनीकरण करायचं. आता तुम्ही मला म्हणत होते की दादा जरा कॅनॉलचे ब्रिज उंच झाले, ते जाणीवपूर्वक केले. कारण आतलं जर 800 क्युसेसनी पाणी आणायचं म्हटलं तर ते ब्रिजला थोपायला नको. आता या ब्रिजला पण पुढं आणि मागं थोडीशी बैलगाडी देखील उसाची व्यवस्थित जावी म्हणून साईडला रिटेनिंग वॉल आणि जरा भराव 1 कोटी रुपये मंजूर केले. ब्रिज सोडून 1 कोटी रुपये मंजूर केले. आता काम करून झालेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही मला फक्त दाखवा, अडचण सांगा. ती अडचण सार्वजनिक असली पाहिजे, अनेकांना त्याच्यात मदत होणार असली पाहिजे. मित्रांनो, ती अडचण कशा पद्धतीनं मार्ग काढून दूर करायची त्याबद्दल तुम्ही माझ्यावर सोपवा. कारण अनेक वर्षाचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा अनुभव आहे. कधी मला त्याच्यातलं ज्ञान कमी मिळालं तर मी तज्ज्ञांना त्याच्यामध्ये विचारेन आणि त्याचा सल्ला टेक्निकल माणसाला विचारेन, त्याचा सल्ला त्या बाबतीमध्ये घेईल. मित्रांनो, इथंच आम्ही थांबलो नाही. ही कामं करत असताना केंद्राचा काही 1000 कोटी रुपयाचा निधी आपल्याला दौंड तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुका, पुरंदर तालुका, या सगळ्या हवेली तालुका, ह्या सगळ्या भागाच्या करता लागणार आहे. हे तुमच्या हातात आहे. कसं तुम्ही उद्याच्याला 7 तारखेला 3 मशीन तुमच्या समोर आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आहे. पहिल्याच मशीनमध्ये आपल्या उमेदवाराचं वर्ण 2 नंबरवर नाव आहे. सुनेत्रा, मला ते रेकॉर्डला कसं झालं मला माहीत नाही, मी अजितच म्हणतो, पण तिथे येणारे सुनेत्रा अजितदादा पवार आणि त्याच्या पुढं घड्याळाचं चिन्ह आणि त्याच्या पुढं ते बटन दाबायचं. ते बटन दाबलं तर माझ्या बारामती, इंदापूर या सगळ्या भागात, 9 भागात हे पाणी आणण्याच्या करता आम्हाला जे काम करायचं आहे, आपल्या विचाराचा खासदार तिथं निवडून जाईल. मी पंतप्रधानांना भेटू, पंतप्रधानांची माझी ओळख आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. मी साहेबांना भेटली की पंतप्रधान साहेब, आम्ही आता तुमच्या विचाराचा उमेदवार दिलेला आहे, आमची ही कामं ही झाली पाहिजे आणि आम्हाला निधी मिळाला पाहिजे. निधी ते देतात. गिरीश बापट साहेब मागच्या टर्मला निवडून गेले. ते निवडून गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं त्यांनी नदी सुधार कार्यक्रमाला फार मोठी रक्कम पुण्याच्या करता आली. शहरी आणि ग्रामीणला 1000 नाही म्हणला तरी येतील असं बऱ्याच जणांच्या शकून येते. इथं कुठंतरी तसंच झालं नाही. सावंतांच्या अशा पद्धतीनं झालेलं आहे. 7 तारीख होऊ द्या, त्याच्यानंतर ते तुम्हाला भेटायला आले किंवा त्यांनी फोन केला ना, त्या आला मी म्हणेल ते ऐकली. शेवटी
मला तुम्हाला मी आपल्या दोघांच्या शिवाय तुम्ही आपल्याला वाली नाही. नाही बरोबर आहे, मान्य शाहसाहेब. आज तुम्हाला बघितल्यानंतर चंदूलाल शहाची मला आठवण आली. नेहमी ते माझ्या सभेला येथे स्वच्छ धंदा करायचे, माणूस लक्षात राहतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये ठीक आहे त्यांनी प्रचार करावा, लोकशाही आहे, पण मी जे करतोय ते समाजाच्या करता करतोय. मी त्याच्यात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाहीये. मी त्याच्यात माझ्या मुस्लिम समाजाचा विचार करतोय, माझ्या मागासवर्गीय समाजाचा विचार करतोय, 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा विचार त्या ठिकाणी करतोय. आणि आता आमच्या अनुभवामुळं आम्हाला अनेक प्रकारच्या योजना कशा पद्धतीने शेवटच्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या ते चांगलं माहिती झालेलं आहे. तुमच्या इथले शिवाजीराव राजे निंबाळकर हे फार महत्वाच्या पदावर IAS ऑफिसर म्हणून रिटायर झाले. त्यांना विचारा, ते आज सोमेश्वर कारखान्याचे डायरेक्टर आहेत. परंतु मी अधिकाऱ्यांची बैठक घ्यायचो, त्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडनं फार व्यवस्थितपणे मी कामं करून घ्यायचो. अधिकाऱ्यांच्यावर माझी कामाची कशी करून घ्यायची ती मला न्याक जमलेली आहे. अधिकारी मला रिस्पेक्ट देतात. अधिकारी सहसा मी चांगलं काम सांगितलं तर माझं मोडत नाही. बेकायदेशीर सांगितलं तर ते सांगतात, दादा हे बेकायदेशीर नियमातच बसत नाही, तुम्ही आग्रह करणं बरोबर नाही. पण जिथं कुणावर अन्याय झालेला असेल, जे काम माझ्या समाजाच्या करता, माझ्या जनतेच्या करता करणं गरजेचंच आहे. उद्या सरपंचांनी सांगितलं नाही दादा हे काम मला करून पाहिजे, हे माझ्या वडगाव निंबाळकरचं फायद्याचं आहे, तर त्यावेळेस मी माझं सगळं सर्वस्व पणाला लावणार. मी तिथं सांगणार नाही मला करून पाहिजे. तर गावचा प्रमुखच जर मला सांगतो, याचा अर्थ गावची ती गरज आहे. जसं मगाशी 4-5 गोष्टी सांगितल्या, याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. आणि म्हणून आपण अनेक प्रकारे आपले बारामती डेव्हलप केलेली आहे. आपला बारामती तालुका डेव्हलप केलेला आहे. शहर घ्या, ग्रामीण भाग घ्या, आपण अनेक प्रकारे आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत. आपण अनेक प्रकारे शिक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण माझ्या इथल्या मुलामुलींना कसं मिळेल, त्याच्यात गरीब असेल तर ती शिक्षणापासून वंचित जाता कामा नये. मी जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आमच्या मुली शिकल्या पाहिजे सगळ्या समाजातल्या, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये, ज्यांच्या आई वडिलांचं निघायचा, ज्यांच्या आई वडिलांचं उत्पन्न, ती मुलगी कुठल्याही जाती धर्माची असू द्या, त्या मुलीचं शिक्षण सगळं राज्य सरकार स्वतः करणार. त्याच्यामध्ये तिला मेडिकलला जायचंय, तू मेडिकलला जा. इंजिनिअरिंगला जायचंय, इंजिनिअरिंगला जा. तुला आणखी कुठं IAS ऑफिसर, IPS ऑफिसर त्याच्या परीक्षा द्यायच्या, त्या परीक्षा तू त्या ठिकाणी दे. काही तुला जे शिकायचं, आजपर्यंत आम्हाला कधी कधी खंत वाटायची, मोठ्यांच्या घरामध्ये जन्माला आलेल्यानंतर त्या मुलं कुठेही डोनेशन घेऊन ऍडमिशन घेऊ शकायचे त्यांचे आई वडील, पण गरीबावर अन्याय व्हायचा. त्या मुलीचा दोष नव्हता, तिथं तिच्या आई वडिलांची असणारी गरिबी, आई वडील पण प्रयत्न करतायत, परंतु दुर्दैवाने यश आलं नाही. म्हणून अशा मुलींना इतके दिवस आदिवासी आणि मागासवर्गीयांना ही सवलत होती. आता मात्र सर्वांना ही सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. काही 1000 कोटी रुपये लागले तरी चालतील, पण प्रत्येकाच्या घरातली मुलगी तिला योग्य वाटेल तेवढं शिक्षण तिने घेतलं पाहिजे. आणि ही एक कुणाच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून, सून म्हणून ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तिने त्या घराचा उद्धार केला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी त्या घराचा वंश परंपरा चालवली पाहिजे. मित्रांनो, मला काही गोष्टीमध्ये मला कुणी काय म्हणलं ते सगळं तुम्ही वाचलेलं आहे. काही जण अक्षरशः मी ज्यांना संधी दिली तेच माझ्यावर टीका करतात. त्याच्यातनं माझ्या अंगाला काही भोगं पडत नाही, मला काही त्याच्यातनं वाईट पण वाटत नाही. मी या कानाचं ऐकून त्या कानाने सोडून देतो. माझा समाज मला काय म्हणतो तेवढं मी बघतो. माझे नातेवाईक काय म्हणतात त्याला मी महत्व देत नाही. पण मजीद साहेबांनी बोलता सून ही बाहेरचे हे शब्द जे वापरले ते मला खटकले. सुनेत्रा पवार ही निंबाळकरांच्या घरातली मुलगी तुमच्या गावाच्या कन्या,
राजाभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. त्याच्यातून जवळपास माझ्या लग्नाला 86ला लग्न झालं, जवळपास 38 वर्ष झाली. 38 वर्ष तुमच्या घरात ती सून येते आणि तुम्ही तुमच्या सुनेला बाहेर येते म्हणता. हा कुठला न्याय? हा कुठला न्याय? तुम्ही तुमच्या घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणाल का? म्हणा ही माझी घरची लक्ष्मी आहे. आणि इथं मात्र जे लोकांना दिशा देण्याचं काम करतात ते मात्र म्हणतात ती बाहेरची आहे. मित्रांनो, आता तुम्ही ठरवायचं की ती बाहेरची आहे का घरची आहे. ती त्या पद्धतीनं उद्याच्याला मतदानाला जाल त्यावेळेस ते मशीन आल्यानंतर तुम्हाला अनेक चिन्ह दिसतील. तुम्हाला जर तुमच्या मी सांगितलेला त्या पाण्याचा सगळा विषय संपवायचा असेल आणि कायमचं तुमच्या भागामध्ये पाणी माझ्या वडाण्यापासून तिकडं सिद्धेश्वर लिंबोडी पर्यंत, इकडं काटेवाडी सांगवी पासून खारडवाडी पर्यंत, इकडं निंबूत पासून तिकडं शेवटच्या कनेरीपर्यंत या सगळ्या भागामध्ये माझ्याकडे खूप चांगला प्रस्ताव आहे. हर्षवर्धन पाटील, मी, विजय शिवतरे, राहुल कुल आम्ही सगळे याच विषयावर एकत्र आलेलो आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आमचं एकत्र बसून त्याच्यातले वॉर फुटिंगवर प्रश्न मार्गी लावण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. परंतु त्याच्याकरता केंद्राचा पण निधी पाहिजे. ते तुमच्या हातात आहे. तुम्ही जर घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं आणि नेहमीसारखं विक्रमी मताधिक्याने भावनिक न होता, मी वर्गाव निंबाळकरांना तुम्हाला सगळ्यांना सांगतो, भावनिक होऊन तुम्हाला पाणी मिळणार नाही. भावनिक होऊन तेवढ्या पुरतं तुम्हाला समाधान करायची मिळालं तर मिळेल, पण तुमची कच्ची बच्ची, त्यांचं भवितव्य, तुमचा पुढचा संसार, तुमचे पुढचे यक्ष प्रश्न हे मार्गी लावायचे असतील तर तुम्हाला पाणी आणल्याशिवाय, या भागामध्ये वेगवेगळी कारखानदारी आणल्याशिवाय, या भागामध्ये अजून डेव्हलपमेंटची कामं केल्याशिवाय आज आपल्याला पर्याय नाही. आपला देहू आणि पंढरपूर, आळंदी आणि पंढरपूर कसे रस्ते झाले? कुणी केले? केंद्र सरकारने केले. ह्याच्या आधी अनेक जण केंद्रात होते, नाही रस्ते झाले. अनेक जण त्या ठिकाणी केंद्रात होते. पुरुषोत्तम सुनील, तुम्हाला इन्कम टॅक्स किती होता? सोमेश्वरने FRP पेक्षा जास्त दर दिला, माळेगावने दिला. माळेगावचा काहीतरी 300 रुपये इन्कम टॅक्स होता. तो इन्कम टॅक्स मी कित्येकदा साहेबांच्या बरोबर दिल्लीला गेलो, पीचे नंबरला भेटलो, प्रणव मुखर्जीला भेटलो, त्या एकेला भेटलो. नाही आपली टाळकी तलवार दूर झाली. त्याच्यामध्ये मुद्दल 6,000 आणि व्याज 15,000 हे माझ्या भारतातल्या शेतकऱ्यांना भरावे लागले असते. शेवटी शिष्टमंडळ गेलं, अमितभाईंना भेटलं, अमितभाईंनी थोडा अभ्यास केला, त्यांनी मुद्दल पण माफ केलं, व्याज पण माफ केलं. आणि इथून पुढं यंदा तुमची FRP किती होती? नाही, FRP तुमचा भाव किती जास्त झाला? 500 रुपये. 500 रुपयातले 170 रुपये तुमचे इन्कम टॅक्स गेले असते. 1/3 इन्कम टॅक्स आहे. 170 रुपये पर टनाला माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचे गेले असते. हे कुणामुळे वाचले? हे महायुती सरकारमुळे वाचले, हे केंद्र सरकारमुळे वाचले. जे करायचं मान्य केलं पाहिजे. मित्रांनो, राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. बोफोर्स क्लीन, मिस्टर क्लीन म्हणून निवेश होती. आम्ही पण त्यांना नेता मानले नव्हतं. परंतु बोफोर्सचा आरोप झाल्यावर तिथं चमत्कार घडला आणि त्यांचा पराभव झाला. एक त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी 10 वर्ष पंतप्रधान होते. 2Gचा किती मोठा आरोप झाला? काही लाख कोटीचा. आणि कोळशाच्या खाणी त्याला कितीचा आरोप झाला हेही आपल्याला माहिती आहे. मात्र गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्यावर एक नया पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. एक नया पैशाचा. हे योग्य आहे का? योग्य आहे. त्याच्यामुळे आपण ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी मोदी साहेबांचं समर्थन करतो अशातला भाग नाही. मी खत आहे ते माझ्या मनगाव निंबाळकरांना पुढच्या प्रसिद्धीला सांगतोय. मला खोटं सांगता येत नाही.
त्याचा विचार तुम्ही करा आणि मग बटन दाबायला गेल्यानंतर आपण हे सगळं डोळ्यासमोर आणा. आपल्या समोर विरोधात जे उमेदवार आहेत ते ह्याच्यातलं कुठलंही काम करू शकत नाही भाषण केल्याशिवाय. ह्याच्याशिवाय थांबा बाबा, एकदा सांगितलेलं कळत नाही काय? आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला आजपर्यंत साथ दिली ना. मी कधी तुम्हाला खाली हाताने परत पाठवलं? प्रत्येक बाबतीमध्ये कपालभूमीचा प्रश्न असू द्या, त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न वक्फ बोर्डाचा असू द्या, त्यांच्या कुठल्याही अडचणी असू द्या, त्या सोडवण्याच्या करता आम्ही सगळ्यांना न्याय दिला, त्यांनाही न्याय दिला, मदत केली. ते आमचं कर्तव्य होतं, ते आमचं काम होतं. शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमची आहे. त्याचाही विचार आपण त्या ठिकाणी करा. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही सकारात्मक आहोत. एकनाथराव शिंदेंनी ज्यावेळेस मनोज जरांगे ती नव्या मुंबईला आले, त्या दोघांची मिटिंग झाली आणि तिथून सगळ्या ते जमलेले बांधव माघारी फिरले. परंतु काही जण जाणीवपूर्वक काही ना काही त्याच्यात अंतर पाडण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, आम्हाला सगळ्या जाती धर्माच्याबद्दल आदर आहे आणि मी पण मराठ्याच्या स्पोर्टचा आहे, त्याच्यामुळे मला पण आदर आहे. तुम्ही मला वेगळं काही समजू नका, पण मी सगळ्यांना मानतो, सगळ्या जाती धर्माला, सगळ्या पंथाला मी आदराने बघतो. त्याकरता आम्ही कुणाला ज्यांना आरक्षण पाहिजे, इतरांना धक्का न लागता बाकीच्यांनाही आरक्षण द्यायला कुठली आपल्याला अडचण नाही. त्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे. आपण जेवढ्यांची कुणबी दाखले आहेत त्या सगळ्यांना आपण आरक्षण दिलेले. इथं आमचे शिंदे आलेले, सुनील शिंदेचे चिरंजीव आमच्या नागपूरवरून, काटोलवरून, त्यांना विचारा. त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये कुणबीची सर्टिफिकेट द्यायला लावली. सगळ्या देशमुखांच्याकडे कुणबीची सर्टिफिकेट आहे. तिथं देशमुखांकडे, पाटलांकडे, सगळ्या मराठा समाजाकडे. बाकीच्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात आहे, माझ्या माहितीप्रमाणे कोकणात आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही घेतली नाही. ते म्हणजे नाही, आम्हाला शांतपोळीच पाहिजे, आम्हाला कुणबी नकोय. आणि मराठवाड्यामध्ये निजामशाही होती म्हणून तिथं त्या ठिकाणी राहिलेलं होतं. या पद्धतीनं आपण काम केलंय. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोटा जो होता, मी परभणीची जागा, रासपचे नेते महादेव जानकरांना माझा तिथं उमेदवार राजेश विटेकर निवडून येत असताना ती जागा मी त्या ठिकाणी सोडली. का तर मला सोशल इंजिनिअरिंगचं साधायचं होतं. त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. म्हणून वडगाव निंबाळकरांनो, माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती, गावातले वाद हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आणू नका. काही अडचणी असतील, हा अजित पवार ती अडचण दूर करण्याच्या करता आचारसंहिता संपल्यावर तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी आहे, त्याबद्दल पण आपण काळजी करू नका. पण उद्याच्या काळामध्ये या सगळ्या विकासाचा गाडा खऱ्या अर्थाने गतीनं पुढे नेण्याच्या करता, बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याच्या करता आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. भावनिक होऊ नका, विकास डोळ्यासमोर आणा, तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य डोळ्यासमोर आणा. एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद.